गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। स्थानिक शाळेत विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच समृद्धी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत शुभ्रा वर्धन चाबळे, राजवीर खिरुगडे आणि गायत्री सूरज महामुनी यांनी शिष्यवृत्ती मिळवून शाळेचा गौरव वाढवला। तसेच NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत रुद्रा गुरुदास कोचरे हिने यश संपादन केले। समृद्धी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी इयत्ता 2री सारा समीर शेख राज्यात द्वितीय, हुमेरा इम्तियाज तांबोळी जिल्ह्यात प्रथम, सुभान शहानूर शेख जिल्ह्यात द्वितीय, सोनपरी सूरज मुळे जिल्ह्यात तृतीय आणि मुक्ता महेश हावळे केंद्रस्तर प्रावीण्य। इयत्ता 3री ओवी अवधूत पुजारी जिल्ह्यात तृतीय, रुचिता राहुल सांगले जिल्ह्यात तृतीय, मानस सुशील नंदगावे, कैवल्या दिगंबर साळुंके आणि कृतिका संतोष शेट्टे यांनी केंद्रस्तर प्रावीण्य प्राप्त केले। इयत्ता 4थी देवश्री मोरेश्वर रुक्के पुजारी, गुरुप्रसाद वासुदेव पुजारी, अवनी सूरज माने आणि समर्थ स्वप्नील साळुंके यांनी केंद्रस्तर प्रावीण्य मिळवून शाळेच्या यशात भर घातली। या सत्कार सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य दादेपाशा पटेल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश सुतार, उपाध्यक्ष सौ कांची चंद्रस, पत्रकार श्री रमेश सुतार, माजी अध्यक्ष प्रीतम साळुंके, माजी अध्यक्षा मनीषा खोचरे, माजी मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम, माजी अध्यापिका सौ लठ्ठे मॅडम, शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। यावेळी स्वागत मुख्याध्यापिका सुवर्ण माने यांनी केले तर आभार विलास बनगर यांनी मानले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आवाहन यावेळी केले। मला भेट दिल्याबद्दल मी साहेबांची आभारी आहे। जी 1ली ते 4थी शाळा जी आपली झाली ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि खासदार साहेबांच्या फंडातून झाली, लोकवर्गणीतून झाली। मला जे काय पाठिंबा होता माझ्या मिस्टरांच्या पेक्षा त्या साहेबांचा मला पाठिंबा भरपूर होता। त्यांनी मला 8ला तर 8ला ऑफिसवर बोलवलं, मी तिथं टच झाले। सगळे कॉन्टॅक्ट शाळेसाठी जी धडपड होती ती माझ्या गावच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, जी मध्यमवर्गीय आहेत किंवा आपल्या जे उच्चवर्गीय सगळ्यांच्यासाठी त्यांनी आपल्या गावचा न विचार करता फक्त माझ्या शाळेसाठी त्यांनी एका शब्दासाठी रात्री 10 वाजू देत 11 वाजू देत कॉल केला की दुसऱ्या दिवशी तिथं मला हजर। त्यांनी मला भरपूर अशी मदत केली माझ्या गावासाठी। मी त्यांना मनापासून शाळेसाठी शिक्षकांच्याकडून किंवा ज्या बालमित्रांना तुम्ही बसण्यासाठी पूर्ण म्हणजे शाळा एवढी आता सुद्धा अवस्था आहे अशीच अवस्था होती, वर्ग आम्ही बाहेर बसवले। जेवढ्या परिस्थितीने तुम्ही आम्हाला शाळेला मदत करून खोल्या पूर्ण केला, मी पूर्ण गावाची तुमच्यासाठी आभारी आहे। धन्यवाद। त्यास भेट दिली असेल तर या कोचरे वगैरे यांचा ग्रुप याचा शिक्षक मागे शिक्षक जे होते सगळे प्रतिनिधी गेलेले ते सगळे माझी अशी पाठ पडली की मला देणं भाग पडलं आणि मला आनंद वाटला की एक शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती कशी पाहिजे हे बघितलं तर मला सगळ्या ह्या भागामध्ये ह्या जितके माझे आमदार शाळा होती त्यात एक नंबरला आपली व्यवस्थापन समिती मी तुम्हाला दिसली असं तुमचं कार्य होतं आणि गुणवत्ता पण चांगली आहे, पण चांगला आहे, शिक्षक चांगले आहेत, कायम अशीच राहू ही इच्छा आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला आता आम्ही पदावर असो नसो काही अडचण नाही, आम्ही कायम स्वरूपी जनसेवा ईश्वर सेवा ही आमची खाती आहे। तुम्हाला काही अडचण वाटली काय आपले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमचे आमदार आहेत, तुम्हाला कधीही कुठलीही अडचण भासली किंवा काय गरज लागली शाळेबद्दल कसल्याही कामाबद्दल तुम्ही रात्री फोन करा, आम्ही त्यासाठी काम करून द्यायला यड्रावकर साहेबांचा हात धरून आम्ही तयार आहे। एवढी मी गवाही देतो आणि थांबतो। जय हिंद जय। संपन्न सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर असलेले मान्यवर, यामध्ये माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, माजी मुख्याध्यापिका, त्याचबरोबर आत्ता असलेले अध्यक्ष आमचे साळुंके दादा, पत्रकार बंधू, त्याचबरोबर आमच्या माजी शिक्षिका लटे मॅडम आणि आमच्या कार्यतत्पर असलेल्या आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे गणेश सुतार, प्रीतम साळुंके आणि त्याचबरोबर अतिशय धडाडीनं काम करणाऱ्या आमच्या उपाध्यक्षा
चंद्रस वहिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि आमच्या ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा इथं सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्यांच्या कर्वे हे मी माझं भाग्य समजते, कारण इथले विद्यार्थी खूप गुणी आहेत, गुणवंत आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काहीतरी पान घेऊन कसं पडतातच ते. म्हणजे असं म्हटलं जाते गेल्यानंतर रिकाम्या हाताने येत नाही, तशी अवस्था इथं आहे. पण बऱ्याचशा आपल्याकडं असुविधा आहेत, त्या आपण पूर्ण करू. आपल्या सर्वांच्या मदतीने हे कार्य सतत चालू राहणार आहे. जुन्यातून बोध त्यातूनच नव्याचा शोध होत असतो. मागील कार्य तुमचं खूप छान, पण त्यामध्ये पण काही गोष्टी